9th क्लास आणि 10th क्लास अशा दोन्ही क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांना मराठी ग्रामर सेम आहे. त्यामुळे 9th आणि 10th अशा दोन्ही स्टँडर्डच्या मुलांसाठी ही व्हिडिओ अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मराठी ग्रामर खूप सोप्पं आहे. 16 आउट ऑफ 16 मार्क मिळू शकतात. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचे 8 मार्क फिक्स आहेत. या व्हिडिओचं वैशिष्ट्य भरपूर एक्झाम्पल्स पाहायला मिळणार आहेत. वेगळी प्रॅक्टिसची गरजच राहणार नाही. या व्हिडिओच्या पुढचा जो पार्ट असणार आहे, सेकंड पार्ट, त्यामध्ये देखील 8 मार्कचं ग्रामर मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. त्यामुळे ती व्हिडिओ देखील नक्की पहा. आता आपण सुरुवात करूया. विभाग 4 भाषा अभ्यास असा मराठीसाठी जे काही व्याकरणचा ग्रामरचा पार्ट असतो, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये व्याकरण घटकांवर आधारित कृती तुम्हाला येते. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिला जातो, पुढील वाक्यांचा वाक्यप्रकार ओळखा. 2 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. आणि त्यानंतर तिथे 4 मध्येच प्रश्न 4च्या खालीच पहिल्यानंतर दुसरा प्रश्न असा असतो, पुढील वाक्यांचे रूपांतर सूचनेनुसार करा. पुढील वाक्यांचा वाक्यप्रकार ओळखा म्हणजे वाक्यांचा प्रकार ओळखताना ते वाक्य विधानार्थी आहे, प्रश्नार्थी आहे, आज्ञार्थी आहे का उद्गारार्थी आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. आणि पुढील वाक्यांचे रूपांतर सूचनेनुसार करा म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येतो की नकारार्थी करा, विधानार्थी करा, आज्ञार्थी करा. कंसामध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं जातं, उदाहरणार्थ जगात सर्व सुखी असा कोण आहे, असा प्रश्न आहे. प्रश्नार्थक हे वाक्य आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न विचारला आहे, पण तुम्ही याचं विधानार्थी करा असा प्रश्न तुम्हाला येतो. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सगळं सांगते. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली तर 8 मार्क तुम्हाला अगदी 100% मिळणार आहेत. वाक्यांचे प्रकार, वाक्यांच्या अर्थावरून वाक्यांचे 4 प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला लिहिताच येत नाही की विधानार्थी हे कसं लिहायचं आहे. ह्याचं शुद्धलेखन तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. घरी तुम्ही प्रॅक्टिस करून जायची आहे. विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी हा शब्द कसा लिहायचा आहे याची प्रॅक्टिस तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. नाहीतर अर्धा मार्क तुमचा शुद्ध लेखनामुळे इथे जाऊ शकतो. आता पहा, विधानार्थी वाक्याचा अर्थ असा आहे, पुढील वाक्य नीट वाचा आणि समजून घ्या. कमल दररोज शाळेत जाते. आता हे फक्त कोणीतरी बोललेलं आहे. बोललेलं आहे म्हणजे फक्त विधान केलेलं आहे, त्याच्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे. जॉर्ज पहाटे व्यायाम करतो. हे देखील फक्त कोणीतरी बोललं आहे म्हणजे विधान केलं आहे आणि त्यामुळे याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला ॲसेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. खूप सोपे आहेत वाक्याचे प्रकार. एखादं फक्त गोष्ट बोललेली आहे, याचे भरपूर एक्झाम्पल्स मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. हे फक्त प्राथमिक समजून घ्या. प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्य पहा, जमील तू सहलीला येणार आहेस का. 100% शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं कारण प्रश्न विचारलेला आहे. राधा तू अभ्यास कशी करतेस, प्रश्नचिन्ह असतंच, क्वेश्चन मार्क दिलेलाच असतो. त्यामुळे अगदी डोळे झाकून तुम्ही हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे याचं तुम्ही आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर पहा, आज्ञार्थी वाक्य. एखादी आज्ञा दिली जाते, ऑर्डर दिली जाते, उपदेश केला जातो, आशीर्वाद दिला जातो, विनंती केली जाते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं. पहा, आता मुद्दाम इथे बघा, जास्त उदाहरणं इथे समोर दिलेली आहेत. मुलांनो रांगेत चला. या वाक्यामध्ये बघा आज्ञा केली आहे. देवा मला चांगली बुद्धी दे. या वाक्यात प्रार्थना केली आहे. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो या वाक्यात आशीर्वाद दिला आहे. सरोज कृपया मला वही दे. समाजाचे नेहमी भले करा. बघा, दे, मिळो, करा या सगळ्या आज्ञा दिल्या आहेत, त्याच्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी वाक्यही आहेत. आता पहा, उद्गारार्थी वाक्य म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. कोणी उद्गारार्थी लिहितं, कोणी उद्गारवाचक लिहितं, दोन्हीही बरोबर आहे. फक्त शब्द चुकू द्यायचा नाही आहे. घरी याची प्रॅक्टिस करून जाणं गरजेचं आहे. आता पहा, या वाक्यामध्ये 100% एक्सक्लेमेटरी डॉट म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह असतंच. आहा हा किती सुंदर देखावा आहे हा, म्हणजे कोणीतरी आनंददर्शक भावना यातून व्यक्त केली आहे की किती सुंदर आहे देखावा हा, किती सुंदर आहे असं त्यांनी म्हणलं आहे. म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य. कोणीतरी उद्गार काढले आहेत, कोणीतरी हे वाक्य बोललं आहे. अरे रे किती वेदना होतात त्याला. शाब्बास जिंकलास तू. मी पक्षी झालो तर.
या प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की कोणीतरी हे वाक्य बोललेलं आहे, कोणीतरी हे उद्गार काढलेले आहेत. यालाच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं देखील म्हणतात. आणि या वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी डॉट म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे हे देखील तुम्हाला नुसतं चिन्ह पाहिलं तरी कळून जाणार आहे की हे उद्गारार्थी वाक्य आहे. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यातून तुमच्या लक्षात येणार आहे की कशा प्रकारचे वाक्य येतात. पहा, वरती मी जे लिहून दिलं आहे प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची आहे. आता बघा, असा प्रश्न येतो, पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. तुझी शाळा कुठे आहे? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. किती मनोहर हे दृश्य आहे, उद्गारार्थी वाक्य, कारण उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लेमेटरी डॉट आहे. हे दोन तर फिक्स आहेत, तुम्हाला ते समजले आहेत. क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी डॉट याच्यावरून तुम्हाला कोणतं वाक्य आहे हे कळालं आहे. विधानार्थी वाक्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं, कोणीतरी फक्त साधं बोललेलं असतं, मी नियमित व्यायाम करतो. हे कोणीतरी विधान केलं आहे म्हणजे कोणीतरी बोललं आहे, त्यामुळे हे विधानार्थी वाक्य. मुलांनो शिस्त पाळा, कोणीतरी बघा आज्ञा देत आहे म्हणून ते आज्ञार्थी वाक्य आहे. माझी शाळा खूप चांगली आहे, फक्त बोललेलं आहे त्याच्यावरून लगेच कळतंय हे विधानार्थी वाक्य आहे. तुझ्या वर्गात किती विद्यार्थी आहेत? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो त्याच्यामुळे आज्ञार्थी वाक्य आहे. अरे रे धावताना पडला तो, उद्गारार्थी वाक्य. तुम्ही जसे जसे एक एक एक्झाम्पल खाली बघत जाल तशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. हे तुम्ही स्वतः सोडवू शकता. मी वैमानिक झाले तर, उद्गारार्थी वाक्य. दररोज अभ्यास करावा, आज्ञार्थी वाक्य. बघा, जेवढे एक्झाम्पल तुम्ही करून जाणार आहात तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे. एकाच ठिकाणी हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळाल्यानंतर तुमची खूप प्रॅक्टिस होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 8 मार्क तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणारच आहेत. हे फूल खूप सुंदर आहे, हे देखील कोणीतरी बोललेलं आहे, विधानार्थी वाक्य आहे. शब्द नीट लिहायचा आहे. दररोज अभ्यास कर, आज्ञा दिली आहे, दररोज अभ्यास कर, आज्ञार्थी वाक्य. किती सुंदर हा धबधबा, उद्गारार्थी वाक्य. तुझे नाव काय? प्रश्नार्थी वाक्य. समीरा धीट मुलगी आहे, कोणीतरी साधं विधान केलं आहे म्हणजे बोललं आहे, त्यामुळे विधानार्थी वाक्य. प्रगती पथावर चाला, करा, द्या, आज्ञा आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य. मी भारतीय आहे, विधान केलं आहे, कोणीतरी फक्त बोललं आहे, विधानार्थी वाक्य. तुझी शाळा किती वाजता भरते? प्रश्नचिन्ह आलं आहे, प्रश्न आहे, प्रश्नार्थी वाक्य. शाब्बास, किती छान लिहिलास निबंध तू, उद्गारार्थी वाक्य. सगळ्यांनी रांगेत उभे राहावे, विधानार्थी वाक्य. अबब केवढा मोठा हा साप, उद्गारार्थी वाक्य. बघा, भरपूर इथे उदाहरणं दिली आहेत, एक्झाम्पल्स दिले आहेत. कोणती वेगळी प्रॅक्टिस करण्याची तुम्हाला गरज नाही. 8 मार्क तुम्हाला 100% मिळणार आहेत. माझ्या दोन्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला बघा भरपूर एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. तुला कोणते पुस्तक हवे आहे? प्रश्नार्थी वाक्य. मला मुळीच आवडले नाही, उद्गारार्थी वाक्य. भेदाभेद मिटवून टाका, आज्ञार्थी वाक्य. नवविचारांचा समाज निर्माण व्हावा, हे नुसतं बोललेलं आहे, विधानार्थी वाक्य. तू कुठे राहतोस ते मला सांग. तू कुठे राहतोस असा प्रश्न नाहीये, तू कुठे राहतोस ते मला सांग, एवढं विधान केलं आहे म्हणून विधानार्थी वाक्य. पांढरा रंग कुणाला आवडत नाही? प्रश्नार्थी वाक्य. प्रवासात वाचन करा म्हणजे आज्ञा दिली आहे, आज्ञार्थी वाक्य. माझे घर नदी किनारी आहे. बघा, माझे घर नदी किनारी आहे, साधं विधान केलं आहे, विधानार्थी वाक्य. तुला पिझ्झा आवडतो का? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य. हुर्रे, अखेर विजय आपला झाला, उद्गारार्थी वाक्य. दररोज प्रार्थना कर अशी कुणीतरी आज्ञा केली आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य. अशा प्रकारे बघा, इतके सगळे एक्झाम्पल्स इथे आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित फक्त एकदा ऐकले तरी सुद्धा तुमच्या हे लक्षात येणार आहे की वाक्याचा प्रकार नेमका कोणता आहे. मी पटपट वाचून दाखवलं आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून माझे हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित वाचून घेऊ शकता, पाहू शकता. आता पहा, वाक्य रूपांतर म्हणजे काय करायचं? सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन करायचं. आता वाक्य रूपांतरामध्ये काय असतं? विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी करा, प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी करा,
होकारार्थी करा, नकारार्थी करा, असं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं जातं, तसं तुम्ही करायचं असतं. हा फक्त इथे बदल आहे. एकदा वाक्याचा प्रकार लक्षात आला की हे तुम्हाला कळणं सोपं जातं. तर समजा उदाहरणार्थ पहा, प्रश्नार्थी वाक्य असं दिलं जातं की साने गुरुजींचे कार्य कोण विसरेल. याचं फक्त विधानार्थी वाक्य करायचं आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करताना कसं करायचं, साने गुरुजींचे कार्य कोणी विसरणार नाही, फुल स्टॉप. बरोबर. इथे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना प्रश्न काढून विधान ठेवलं आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह काढून टाकायचं आणि फुल स्टॉप द्यायचा. आता खाली पहा, उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य. किती सुंदर फूल आहे, हे एक्सक्लेमेटरी डॉट आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे. तुम्हाला आता याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. तुम्ही किती काढून टाकायचं आणि लिहायचं, हे फूल खूप सुंदर आहे. किती सुंदर फूल आहे हे फूल खूप. खूप हा शब्द तुम्ही लावायचा, म्हणजे कितीच्या तिकडे तुम्ही खूप लावायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. जे चिन्ह आहे शेवटचं उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेटरी डॉट, तो तुम्ही काढून टाकायचा आहे. खूप असं तुम्ही विशेषण वापरलं आहे, त्याच्यामुळे ते वाक्य विधानार्थी झालेलं आहे. आता पहा, आज्ञार्थी वाक्य. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा, आज्ञा दिली आहे. याला तुम्हाला साधं विधानार्थी म्हणजे बोललेलं वाक्य तयार करायचं आहे. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावा. आता इथे बघा, जर करा असा शब्द असता, वरती करा शब्द आहे म्हणून ते आज्ञार्थी झालेलं आहे. पण जर करा शब्द काढून टाकायचा, करावा, करावे असा शब्द लावला की त्याचं साधं विधान झालेलं आहे. म्हणजे कराचं करणे असं तुम्ही करून लिहायचं आहे. आता पहा, खाली पहा, विधानार्थी वाक्य काय आहे, मितालीचे अक्षर खूप सुंदर आहे. याच्या पुढे देखील खूप एक्झाम्पल्स दिले आहेत तुम्हाला करण्याचे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेवढे एक्झाम्पल्स आपण करतो तेवढे तुमच्या ते लक्षात येणार आहेत. नुसते 2-3 एक्झाम्पल्स पाहून काही फायदा होणार नाही. भरपूर एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करून गेली तर तुमच्या हे लक्षात येणार आहे. विधानार्थी वाक्य काय आहे, मितालीचे अक्षर खूप सुंदर आहे. प्रश्नार्थी वाक्य त्याचंच काय होऊ शकतं, मितालीचे अक्षर खूप सुंदर आहे नाही, प्रश्न विचारला आहे. मितालीचे अक्षर खूप सुंदर आहे नाही असा प्रश्न विचारला आहे, प्रश्नचिन्ह आपण दिलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्नार्थी वाक्य करा असा जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो तेव्हा 100% तुम्ही प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही, नाही तर तिथेच तुमचा अर्धा मार्क जाणार आहे, हाफ मार्क तुमचा कट होणार आहे. उद्गारार्थी वाक्य करताना देखील एक्सक्लेमेटरी डॉट म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला द्यायचंच आहे. ते दिलं नाही तर पुन्हा तिथे देखील अर्धा मार्क कट होणार आहे. उद्गारार्थी वाक्य किती सुंदर आहे मितालीचे अक्षर. आज्ञार्थी वाक्य याचं काय होईल, मिताली अक्षर सुंदर काढ. काढ म्हणजे काहीतरी आज्ञा दिली आहे. अशा प्रकारे तुम्ही वाक्य रूपांतर करू शकता. खूप उदाहरणं आहेत पहा इथे. याच्यामध्ये भारतीय आता बघा, होकारार्थी आणि नकारार्थी हे देखील सेंटेन्स तुम्हाला करायला येतात, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. समजा असं एक्झाम्पल दिलं, भारतीय संघाचा विजय झाला, तर तुम्ही काय करायचं, विजय ह्या शब्दाचा उलट अर्थ करायचा आणि झालाच्या तिथे झाला नाही असं लिहायचं. भारतीय संघाचा विजय झाला, तर विजयचा अपोजिट वर्ड काय आहे, विजयचा अपोजिट वर्ड आहे पराजय. भारतीय संघाचा पराजय झाला नाही असं तुम्ही लिहायचं. भरपूर एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अर्थ न बदलता तुम्ही वाक्य कंप्लीट करायचं आहे. म्हणजे पहा, शुभांगी धीट मुलगी आहे, तुम्हाला काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे. धीटच्या अपोजिट काय आहे, भित्री. शुभांगी भित्री मुलगी नाही. शुभांगी धीट मुलगी आहे, आहेच्या तिथे झालं नाही, धीटच्या तिथे झालं भित्री. अशा प्रकारे नकारार्थी केलं म्हणजे निगेटिव्ह केलं. समजा सेकंड नंबरचं पहा, मला जवळच जायचे होते, हे होकारार्थी आहे, मला जायचे होते, जवळच जायचे होते. उलट तुम्ही करायचं, जवळच्या अपोजिट काय आहे, लांब. मला लांब जायचे नव्हते, होतेच्या तिथे नव्हते. समीरला खूप पुस्तके नकोत. खूप, खूपच्या अपोजिट वर्ड काय आहे, कमी, थोडीच, नकोतच्या तिथे हवीत.
समीरला थोडीच पुस्तके हवीत. समीरला कमी पुस्तके हवीत असं आपल्याला म्हणता येणार नाही, त्यामुळे खूपच्या अपोजिट इथे थोडीच लिहिलं आहे. समीरला थोडीच पुस्तके हवीत. जेवढे एक्झाम्पल्स करून जाताल तेवढा पेपर तुम्हाला ग्रामरचा पाठ खूप सोपा जाणार आहे. ग्रामरच्या पार्टमध्ये एकच लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल्स भरपूर करून जायचे. आणि या व्हिडिओमध्ये एकच फायदा तुमचा असा आहे की एका ठिकाणी हे भरपूर एक्झाम्पल्स दिले आहेत. कुणाचेही वाईट चिंतू नये. वाईटच्या अपोजिट आहे भले, बरोबर. त्याच्यामुळे चिंतू नये, चिंतावे उलट केलं. कुणाचेही वाईट चिंतू नये, होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह केलं. सर्वांचे भले चिंतावे असं इथे होणार आहे. पहा, ग्रामरचा पार्ट अतिशय सोपा आहे. तुम्ही ही जे काही एक्झाम्पल्स आहेत ते शेवटपर्यंत पहा. खूप प्रॅक्टिस तुमची होणार आहे. पहा, असा प्रश्न येतो, कंसातील सूचनांप्रमाणे बदल करा. किती सुंदर फूल आहे हे, याचा विधानार्थी करायचे. म्हणजे साधं कोणीतरी बोललेलं आहे, हे फूल सुंदर आहे. सेकंड नंबरचं पहा, गाडगे महाराजांची शिकवण कुणी विसरणार नाही. असा प्रश्न येतो तुम्हाला, प्रश्नार्थी करा. तुम्ही याचा प्रश्न करायचा आहे. आता इथे एक गोष्ट माझ्याकडून राहिली आहे, शेवटी प्रश्नचिन्हच दिलेलं नाही. तुम्ही प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. गाडगे महाराजांची शिकवण कोण विसरेल, शेवटी प्रश्नचिन्ह इथं दिलेलं नाही, पण तुम्ही द्यायचं आहे. दररोज व्यायाम करावा, हे आज्ञार्थी वाक्य आहे. नाही, हां, दररोज व्यायाम करावा. तुम्हाला काय करायचं आहे, आज्ञार्थी करायचं आहे. करावा हे साधं विधान दिलेलं आहे, विधानार्थी वाक्याला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. दररोज व्यायाम करा, आज्ञा दिली आहे. ही इमारत खूपच उंच आहे, याचं उद्गारार्थी करायचं आहे. अबब, किती उंच ही इमारत, किंवा अबब, किती उंच आहे ही इमारत, असंही तुम्ही म्हणू शकता. नियमित पाढे पर्वचा म्हणा, याचं विधानार्थी करायचे. नियमित पाढे पर्वच्या म्हणाव्यात. आणि फुल स्टॉप द्यायचा. इथे काही ठिकाणी बघा दिलेलं नाही आहे, ते फुल स्टॉप देणं गरजेचं आहे. ही वही खराब झाली आहे, आता याला नकारार्थी करायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह करायचे. अर्थ न बदलू देता, अर्थ बदलायचा नाही वाक्याचा आणि करायचे. ही वही खराब, खराबच्या अपोजिट वर्ड काय आहे, चांगली. ही वही चांगली राहिली नाही, खराब झाली आहे, चांगली राहिली नाही. संध्याकाळी अंधार झाला नव्हता, होकारार्थी करायचं याचं, म्हणजे पॉझिटिव्ह करायचं आहे. संध्याकाळी अंधार झाला नव्हता, हे नकारार्थी दिलंय, आपण पॉझिटिव्ह करायचे, होकारार्थी करायचे. संध्याकाळी उजेड होता, अंधारच्या अपोजिट आहे उजेड, नव्हताच्या अपोजिट आहे होता. संध्याकाळी उजेड होता. तू कोठे राहतोस, विधानार्थी करायचे. इथे प्रश्नार्थी दिले, आपण विधानार्थी करायचे. तू कोठे राहतोस ते मला सांग. हे जर भरपूर एक्झाम्पल पहा, तुम्ही पाहून गेला तर खूप तुमचा फायदा होणार आहे. हीच प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, बाकी दुसरं काहीही करण्याची गरज नाही. हा साप खूपच लांबलचक आहे, उद्गारार्थी करायचे. किती लांबलचक आहे हा साप. सर्वांनी रांगेत उभे राहा, विधानार्थी करायचे. सर्वांनी रांगेत उभे राहावे. निकिता खूप सुंदर गाते, उद्गारार्थी करा. ओ हो, किती सुंदर गाते निकिता. तुम्हाला असं वाटेल की मी हे फक्त वाचून दाखवत आहे, पण माझा हेतू असा आहे, बऱ्याच मुलांना मराठी पटपट वाचता देखील येत नाही. त्यांना किमान ऐकून तरी कळावं ह्या गोष्टी, आणि वाचताना त्यांचं शुद्धलेखन व्यवस्थित व्हावं, यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. शिस्तीने वागावे, याचा आज्ञार्थी करा. शिस्तीने वागा. राजू नेहमी योगासने करतो, याचं प्रश्नार्थी करायचे. राजू नेहमी योगासने करतो का, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. भारतीय संघ पराभूत झाला नाही, आता तुम्ही बघा, होकारार्थी करायचे. पराभूतच्या अपोजिट काय आहे, विजयी. विजयी झाला, झाला नाही दिले, आपण विजयी झाला करायचं. भारतीय संघ विजयी झाला. नेहमी दुसऱ्याचे गुण पहावेत, आता गुणच्या अपोजिट काय आहे, दोष. थोडंसं वाक्याचा अर्थ देखील समजावून घ्यायचा. मराठी मीडियमच्या मुलांना हे फार पटकन कळतं, पण इंग्लिश मीडियमच्या दुसऱ्या भाषेतल्या ज्या मुलं आहेत त्यांच्यासाठी मराठी ग्रामर थोडंसं त्यांना वाटतं की अवघड आहे, पण जर समजून घेतलं तर अजिबात अवघड नाही. एक्झाम्पल्स भरपूर करून जा, तुम्हाला नक्कीच 16पैकी 16, 16 आउट ऑफ 16 मार्क 100% मिळणार आहेत. उलट मराठी हा स्कोरिंगचा विषय आहे, तुम्हाला भरपूर मार्क ग्रामरमध्ये मिळतात. इथे पहा, भेदाभेद मिटवून टाका, भेदाभेद मिटवून टाकावेत. विधानार्थी.
वरती टाका दिले ऑर्डर आहे म्हणजे ती आज्ञार्थी वाक्य खरं दिलेलं आहे. आपण त्याला विधानार्थी करताना फक्त भेदाभेद मिटवून टाकावेत असं लिहिले. नवविचारांचा समज निर्माण करावा. आता याचं आज्ञार्थी करायचे. करावाच्या तिथे सरळ करा करायचं. करा ऑर्डर द्यायची. नवविचारांचा समाज निर्माण करा. डोक्यावरचे वजन हलके नव्हते होकारार्थी करायचे. हलकेच्या अपोजिट वर्ड काय? जड. आणि नव्हतेच्या अपोजिट आहे होते. डोक्यावरचे वजन जड होते. अर्थ न बदलता हे वाक्य तयार झालं आहे. ताई उंच आहे. नकारार्थी करा. उंचच्या अपोजिट वर्ड आहे बुटकी. आहेच्या अपोजिट आहे नाही. ताई बुटकी नाही. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. हे उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य आहे. आपण साधं विधान करायचं आहे. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. साधं विधान असं होईल, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. खूप हा शब्द वापरायचा. किती झालं, किती दिलंय ना, आपण खूप वापरायचा. पांढरा रंग सर्वांना आवडतो. प्रश्नार्थी करायचे. पांढरा रंग कुणाला आवडत नाही. प्रश्नार्थी करा म्हणलं की तुम्ही प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. प्रवासात वाचन करावे. आता बघा आज्ञार्थी आहे. करावे आहे ना, करा लिहायचं. प्रवासात वाचन करा. तू निबंध खूप छान लिहिलास. उद्गारार्थी करा. तुम्ही लिहू शकता अहाहा. अहाहाच्या पुढे एक एक्सक्लेमेटरी डॉट येणार. उद्गारवाचक चिन्ह येणार अहाहाच्या पुढे. आणि किती छान लिहिलास तू निबंध. पुन्हा एक उद्गारवाचक चिन्ह येणार. दोन्ही ठिकाणी तुम्ही उद्गारवाचक चिन्ह व्यवस्थित द्यायचं आहे. पूर्ण मार्क तुम्हाला मिळणार आहे. आज संध्याकाळी समुद्राला ओहोटी असेल. याचं नकारार्थी करायचं. आता पहा ओहोटी याचा अपोजिट वर्ड तुम्हाला आला पाहिजे. त्याचा ओहोटीचा अपोजिट वर्ड आहे भरती. आज संध्याकाळी समुद्राला भरती असेलच्या ऐवजी तुम्ही लिहायचं आहे नसेल. इथे ल कट झाला आहे. नसेल असा शब्द आहे. आमची परिस्थिती अनुकूल नव्हती. अनुकूलच्या अपोजिट वर्ड आहे प्रतिकूल आणि नव्हतीच्या अपोजिट होती. आमची परिस्थिती प्रतिकूल होती. दीनदुबळ्यांना मदत करा. ऑर्डर दिली आहे. हे आज्ञार्थी वाक्य आहे. आपण विधानार्थी करायला सांगितलं आहे. दीनदुबळ्यांना मदत करावी. खाली चुकून कराच लिहिलं आहे. ते मदत करावी असा वाक्य आहे. आता पहा वाक्प्रचार. हे देखील 4 मार्कांचं येतं. सगळे वाक्प्रचार तुम्हाला एकाच ठिकाणी इथे मिळणार आहेत. तुम्ही ते सगळे किमान ऐकून तरी परीक्षेला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला 4 पैकी 4 म्हणजे 4 आउट ऑफ 4 इथे देखील मार्क मिळणार आहेत. बघा अंगाचा तिळपापड होणे हे बघा नेहमी येतं. अतिशय राग येणे. सुमन खोटं बोलत आहे हे पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला. मराठी हा सब्जेक्ट असा आहे तुम्ही साईडला व्हिडिओ लावली आणि फक्त ऐकली तरीसुद्धा भरपूर तुमचा अभ्यास होऊन जातो. पण ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी सगळे वाक्प्रचारांचे अर्थ तुम्हाला दिले आहेत. फक्त तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आटापिटा करणे. खूप प्रयत्न करणे. ना दुरुस्त लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी मुकेशने अगदी आटापिटा केला. आतुर होणे. उत्सुक होणे किंवा अधीर होणे. बऱ्याच वर्षांनी लता दिदींचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्यासाठी सर्व श्रोते आतुर होते. आर्जव करणे. विनवणे. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा आलेला आहे पहा. आर्जव करणे म्हणजे विनवणे. मला खाजगी शिकवणी लावा असे सदाशिव आईकडे आर्जव करीत होता. उकळ्या फुटणे. खूप आनंद होणे. वर्गात पहिला क्रमांक आल्यामुळे सुरेशला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. जेव्हा आपण उकळ्या फुटणे ह्या शब्दाचा वाक्यात उपयोग करतो तेव्हा उकळ्या फुटणे हे तिथं वाक्यात वापरायचं आहे. उद्धृत करणे. उल्लेख करून बोलणे. स्वातंत्र्य दिनाच्या सभेत प्रमुख पाहुण्यांनी लोकमान्य टिळकांचे वचन उद्धृत केले. खटाटोप करणे. खूप प्रयत्न करणे. खूप खटाटोप करून अखेर दिनेशने ते गंजलेले टाळे किल्लीने उघडले. इथे पहा जिथे आपण तो शब्द वापरलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन केली आहे. तशी तुम्ही परीक्षेत करायची आहे. म्हणजे टीचरचं लक्ष जे आहे ते त्याच्यावर जाणार आणि तुम्ही व्यवस्थित वाक्य लिहिलं आहे त्यांना कमी वेळामध्ये कळणार. ख्याती मिळवणे. प्रसिद्धी मिळवणे. तंटामुक्त गाव अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वडगावने पंचक्रोशीत चांगली ख्याती मिळवली.
गवगवा होणे हा देखील बघा बऱ्याच वेळा वाक्यात उपयोग येतो. बोलबाला होणे. प्रचिती छान नृत्य करते याचा साऱ्या आळीत गवगवा झाला. गायब होणे नाहीसे होणे. वारा एकाएकी गायब झाल्यामुळे खूप उकडायला लागले. ग्रह चांगला होणे मत चांगले होणे. वाक्य सुधारगृहातून आलेल्या सुधाकरबाबत त्याच्या वागणुकीमुळे आता सगळ्यांचा ग्रह चांगला झाला. चेहरा उतरणे हा देखील वाक्यात उपयोग बऱ्याच वेळा आलेला आहे. नाराज होणे. सहलीला जायला न मिळाल्यामुळे राजूचा चेहरा उतरला. पहा, हे खूप एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत, पण तुम्ही एकदा तरी किमान व्यवस्थित ऐकून परीक्षेला जा. जीवाचे आणि ग्रामरला तुम्ही असं खूप ह्याच्यात घेऊ नका. ग्रामर जर व्यवस्थित केलं तर 100% तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतात. मराठी स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ग्रामरला डोळे झाक करू नका. ग्रामरचा पार्ट तुम्ही अतिशय चांगला करून जा आणि खूप सोपा पार्ट आहे हा. फक्त तुम्ही व्यवस्थित ऐकलं पाहिजे आणि नीट वाचलं पाहिजे. जीवाचे कान करून ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे जीवाचे कान करून ऐकले पाहिजे. टेकीला येणे, हैराण होणे. दिवसभर शेत कसून दिगंबर अगदी टेकीला आला. डोळे पांढरे होणे, खूप घाबरणे. जंगलातून जात असताना अचानक वाघ पुढ्यात आलेला पाहताच प्रवाशांचे डोळे पांढरे झाले. तोंड देणे, सामना करणे. कुठल्याही संकटामध्ये माणसाने धैर्याने त्यास तोंड दिले पाहिजे. तोंडाला कुलूप लावणे, मौन धारण करणे. विपश्यना केंद्रात सर्व सहभागी सदस्यांना तोंडाला कुलूप लावावे लागते. दरारा असणे, वचक असणे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा कोल्हापूर संस्थानात आदरयुक्त दरारा होता, म्हणजे वचक होता. पण वचक होता असं तुम्ही वाक्यामध्ये लिहायचं नाहीये. तर जो त्यांनी शब्द दिलेला आहे दरारा असणे, तर तुम्ही दरारा होता हेच वापरायचं आहे. वचक असणे असं लिहायचं नाहीये, म्हणजे ते चूक होईल वाक्य. दवंडी पिटणे, जाहीर करणे. 15 दिवसांच्या आत लहान बालकांना पोलिओ डोस पाजा अशी आरोग्य खात्याने आळीमध्ये दवंडी पेटली. दातकुडी बसणे, दातखिळी बसणे. पोलिसांनी दम भरल्यामुळे चोराची दातकुडी बसली. दिलासा शोधणे, आधार शोधणे. पोरक्या झालेल्या विमलने आपल्या मावशीमध्ये दिलासा शोधला. नाव खराब होणे, नाव वाईट होणे, अपकीर्ती होणे. आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. पत्ता नसणे, गायब होणे. रात्र झाली तरी सिनेमाला गेलेल्या रमेशचा पत्ता नव्हता. पर्वणी असणे, खूप आनंदाचा अनुभव येणे. दिवाळीचा सण ही लहान मुलांसाठी पर्वणी असते. पालवी फुटणे, नवीन उत्साह होणे, निर्माण होणे. स्नेहसंमेलनाच्या नाटकात भाग घेता येणार असल्याचे कळताच मधुराच्या मनाला पालवी फुटली. पोरके होणे, अनाथ होणे. आई वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे परेश पोरका झाला. प्रयाण करणे, निघून जाणे. सोमवारी पहाटे यात्रेकरूंनी आळंदीस प्रयाण केले. प्रशंसा करणे, स्तुती करणे. हा देखील प्रश्न बघा बऱ्याच वेळा येतो, प्रशंसा करणे. पण तिथे ऐन वेळेला आपल्याला तो शब्द आठवला पाहिजे. त्यामुळे काय होतं, हे जे काही आपण एका ठिकाणी वाक्यप्रकार किंवा काही जे दिलेलं आहे ते तुम्ही दोनदा ऐका. प्रशंसा करणे, स्तुती करणे. निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या जितेंद्रची सरांनी वर्गात प्रशंसा केली आणि प्रशंसेला अंडरलाईन केलं आहे. प्रत्येक वाक्य झाल्यानंतर शेवटी पूर्ण विराम म्हणजे फुलस्टॉप द्यायला विसरायचं नाही. फुरसत मिळणे, निवांत वेळ मिळणे. दोन्ही मुली सहलीला गेल्यामुळे आज दुपारी आईला फुरसत मिळाली. फोलपणा जाणवणे, व्यर्थपणा लक्षात येणे. बढाया मारणाऱ्या महेशच्या बोलण्यातला फोलपणा काकांना जाणवत होता. मात करणे, विजय मिळवणे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली. मायेची पाखर घालणे, प्रेम करणे. आई आपल्या बाळावर नेहमी मायेची पाखर घालते. पूर्णविराम द्यायचा. रवाना होणे, निघून जाणे. गेल्या शनिवारी मावशी कोकणात रवाना झाली. 9th आणि 10th स्टँडर्ड दोन्हीसाठी एकच आहे हे सगळं ग्रामर, त्यामुळे दोघांनी हेच पाहायचं आहे. ऱ्हास होणे, नाश होणे. पुराण्या ग्रीक सत्तेचा अखेर ऱ्हास झाला म्हणजे नाश झाला. लांबवणे, चोरून नेणे. रात्रीचा दरोडा घालून चोरांनी कुशाबच्या घरातील सर्व वस्तू लांबवल्या. वंचित राहणे, एखादी गोष्ट न मिळणे. गरिबीमुळे कित्येक लोक लौकिक सुखाला वंचित राहतात.
वावगे वागणे म्हणजे चुकीचे वागणे. आई वडिलांचा उपदेश धुडकावून कधीही वावगे वागू नये. विचारचक्र सुरू होणे, विचार करायला सुरुवात होणे. शिक्षकांनी सुदेशला अवघड पुढ्याचे उत्तर विचारताच त्याचे विचारचक्र सुरू झाले. समुपदेशन करणे, योग्य सल्ला देणे. भरकटलेल्या मधुला वर्ग शिक्षकांनी समुपदेशन केले. स्तिमित होणे, चकित होणे. स्तिमित होणे हे देखील येतं पहा. उन्हाळ्याच्या दिवसात अचानक आलेला पाऊस पाहून लोक स्तिमित झाले. हसण्यावारी नेणे, दुर्लक्ष करणे. मी याही वयात एव्हरेस्ट चढेन हे कुशाबाचे म्हणणे मालकांनी हसण्यावारी नेले, म्हणजे दुर्लक्ष केलं. हाडे खिळखिळी होणे, जरा जर्जर होणे, वृद्धत्व येणे. 90 वर्षे वयाच्या वामनरावांची हाडे आता खिळखिळी झाली होती. हिरमुसले होणे, नाराज होणे आणि हिरमोड होणे देखील नाराज होणे. आजारपणामुळे सहलीला जाता न आल्यामुळे ललिताचा हिरमोड झाला. आता पहा, हे सगळं जे ग्रामर आहे ते 8 मार्कांसाठी आहे. माझ्या जर चॅनलवरती तुम्ही गेला तर 9th आणि 10th स्टँडर्डचे ऑल एक्झाम्सचे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अतिशय उपयुक्त अशा व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ मी जशा जशा टाकेल आणि जुन्या व्हिडिओ देखील सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.